आई लयच त्रासून राहिला मले, पण ही सिस्टर काऊन नाही ऐकून राहिली? घेऊन चाला ना म्हणा मले तिकडे डिलिव्हरी रूम मध्ये. किती वेळ आहे तर? अहो आत्ताच तर गेलती मी बोलावाले. मलेच म्हणते सिस्टर थांबून जाणं मावशी म्हणते, तुम्ही कायले घाई करून राहिले. टाइम व्हायचा आहे म्हणते. जबरदस्ती नेऊन तिथं काय सिजर करायचं आहे काय म्हणते. किती टाइम वाजाय म्हणा, रात्रीपासून पोट पोट करून राहिले. माया दुखणं मायानं सहन नाही होऊन राहिलं. घडीक उठतो, घडीक बसतो, बसावं तर बसाले मन नाही होत, लोटावं तर लोटाले मन नाही होत. लयच असं खालच्या साईडनं दाटल्यासारखं वाटते. वाटतच असते दाटल्यासारखं, पण एक काम कर, वरच्या साईडनं श्वास नको घेऊ. नाही तर लेकरू वर जाते म्हणते. तर श्वास बरोबर घे, घाबरू नको, काही नाही होत, नॉर्मलच डिलिव्हरी होईल. धीर ठेव थोडीशी. हिम्मत ठेव, म्हटलं सगळं चांगलंच होईल. घुमू काय थोडीशी? बस ना थोडा वेळ बस. देऊ काय मी सिस्टरला आवाज अजून एक वेळा? दे नाही, बोलाव ना. बोला बरं सिस्टरले, बोलतो मी तिच्या संग. दे आवाज. बाई, बाई. बोला मावशी. बाई किती वेळ आहे म्हटलं अजून डिलेवरीले? काल रात्रीपासून आलो आम्ही, आम्हाला म्हणतं टाईम आहे टाईम आहे. किती टाईम आहे म्हटलं अजून? किती तडपून राहिली ते मै पोरगी. पाय ना पाय ना. नेणं लवकर. काकू तुम्हाला मी रात्रीपासून सांगून राहिली. अर्ध्या तासानं तुम्ही परेशान करून राहिले. पाय व बाई, पाय व बाई. आता येऊ मी चेक नाही करून राहिली काय, पाहून नाही राहिली काय? लक्ष तर देऊनच राहिली ना मी. आता मलाही समजते. मला नाही समजत काय? व्हायचा आहे टाइम, व्हायचा आहे टाइम येईन तर मी बरोबर घेऊन जातो म्हटलं तिले डिलिव्हरी रूम मध्ये. बाई पण लयच त्रास होऊन राहिला ना मले. त्रास सहन नाही होऊन राहिला. रात्रीपासून झोप नाही लागून राहिली मले. इकडच्या तिकडे, इकडच्या तिकडे. माझी हालत मलेच माहित आहे. हो ताई, होतच असते म्हटलं अशा याचा त्रास. प्रत्येकाला होते म्हटलं, पण थोडासा त्रास सहन करा लागते. आता म्हटलं अर्ध्या तासानं मॅडम येऊन राहिल्या, तर मॅडम आल्याबरोबर सगळ्यात पहिले मी इथंच घेऊन येतो तुमच्याजवळ. ठीक आहे ना, घेऊन ये मग. अन मावशी म्हटलं अर्ध्या तासानं येतोच मी. आता आवाज द्यायला येऊ नका. अर्ध्या तासानं येतो मी, सलाईनी लावून देतो आणि मॅडमला घेऊन येतो. आणि मॅडम सांगतेस मग डिलिव्हरी कधी करायची, काय करायची, किती वेळ आहे. त्या हिशोबानं मग आज डिलिव्हरी होऊन जाईल. ठीक आहे ना, ठीक आहे. ये मग अर्ध्या तासानं, नाही तर येईन मग मी अजून बोलावाले. नाही बोलावले नका येऊ, मी शिन म्हटलं मॅडमला घेऊन. बरं. रुपा पाणी गिनी पेत काय? नाही आई, मी काही खातच नाही ना. पाणी नाही, जेवण नाही, मला काही नको देऊ. थोडीशी लोटू काय आई? लोटतो मी. बसणं नाही होऊन राहिलं आता. अहो लेकरू वर जाईन ना. चांगल्यानं श्वास घे, नॉर्मल घे ना. आपण नेहमी कसा घेतो तसा श्वास घे. अमाय शांताबाई, कुठे चालली म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी? कुठे चालली? कुठं नाही व चंद्रकला, येतो म्हटलं मंदाच्या घरून विचारपूस करून. डिलिव्हरी झाली का नाही झाली तर विचारून येतो म्हटलं. पोरगी झालं का पोरग झालं. तर शांताबाई, मंदाच्या घरी कायले जातं म्हटलं विचाराले? तुझ्याजवळ फोन नंबर आहे ना? रुपाचाही नंबर आहे, सुनीलचाही नंबर आहे. तर फोन लाव आणि विचारून घे तिथं गेल्यापेक्षा. ते बरोबर आहे तुझं. फोन लावू शकतो मी, पण आता आपल्याला काय माहीत हॉस्पिटलमध्ये काय कंडिशन आहे, कशी आहे, काय आहे. ना आपण फोन लावून कायले परेशान करावं म्हटलं. त्याच्यापेक्षा मंदाले माहीत असन तर इथूनच माहीत होऊन जाते बा. फक्त तिच्या घरी जाणं आहे, मंदाच्या घरीनं विचारणं आहे. हो हे तर आहे शांताबाई. आता हॉस्पिटलमध्ये ते त्याच्या कामात असन, नाही काय ना आपण फोन लावून परेशान करा चांगलं नाही वाटत. व्हॉट्सअपवर पाहिलं मी स्टेटसमध्ये, पण स्टेटस नाही ठेवला आहे ना दोघांनं बी. ना सुनीलनं ठेवलं ना रुपानं ठेवलं. म्हणून म्हटलं जाऊनच पाहतो गळ्या. आता हॉस्पिटलमध्ये एवढ्या लक्षातही नाही राहत ना आपल्या का स्टेटस ठेवलं पाहिजे का काही म्हणून. हो, आणि लहान लेकराचा फोटोही नाही काढा लागत ना. हो तेही आहे, लहान लेकराचा फोटोही नाही काढा लागत. तर त्याच्यानं म्हटलं मंदाले जाऊन पाहतो बा, विचारून पाहतो काय म्हणते मंदा. तर बरं जाऊन पाय आणि मला सांगजो. आणि म्हटलं संध्याकाळी आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम, तर ये जा मग दोघी तिघी जणी, माय लेकी सून. हो येतो ना मी, तिघी जणी येतो म्हटलं. रिंकू बी आजचा दिवस आहे, उद्या तेही जाते मग गावाला. काय ठीक आहे ना, ये जा मग संध्याकाळी. आणि सांगजो शांताबाई मुले रुपाची डिलिव्हरी झाली नाही झाली, काय झालं तर पोरगी पोरग. हो आता जाऊन पाहतो मी मंदाच्या घरी आणि सांगतोस मग. बर मंदा. काय मावशी?
आली काय म्हटलं गुड न्यूज? नाही ना मावशी, गुड न्यूज तर येवाचीच आहे. गुड न्यूज येवाचीच आहे. फोन नाही लावला काय तर त्या रुपाले सुनीलले? डिलिव्हरी झाली कव्हाची आहे काही माहीत आहे काय? रात्री बोलणं झालं होतं 10-11 वाजता, तर तेव्हा डिलिव्हरी व्हायचीच होती. आणि मग त्याच्या बाद नाही लावला फोन. आता लावन थोड्या वेळात. अमाय, तर लावायला नाही पाहिजे फोन त्याये. तू बी काय फोनचीच वाट पाहतं काय त्याचे? तुझं काम नाही आहे काय फोन लावून विचारणं? लावन ना मावशी, थोड्या वेळानं लावन. आता सकाळी सकाळी म्हटलं काय लावा बा, झोपले गिपले असं म्हटलं ते, त्याच्यानं काही फोन नाही लावला. आता लावून पाहतो ना विचारतो झाली का नाही झाली तर डिलिव्हरी. बरं राहू दे मग. आता काय करून राहिले ना काय नाही, कायले डिस्टर्ब करतं त्याले, हॉस्पिटलमध्ये आहे ते. राहू दे मग, सकाळी सकाळी फोन नको लावू. लावून पाहतो ना, तशी तर मी लावणारच होती फोन. पण राहू दे ना, आता तुले माहीत नाही आहे म्हणतं तर कायले फोन लावून विचारतो. मी म्हटलं बा तुले माहीत गीत असन त्याच्यानं आली होती तुझ्या घरी विचाराले, पण आता तुलेच नाही माहीत तर राहू दे ना. फोन तर मी लावू शकत होती, पण जाणून बुजून नाही लावला फोन. का कायले डिस्टर्ब करा बा, कामागिमात असन. बरं राहू द्या मग, थोड्या वेळानं लावून पाहिन मी 10-11 वाजता. बरं लावून पाहिजे मग. ठीक आहे, भेटजो मग संध्याकाळी चंद्रकलाच्या घरी. हो येईन ना, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला. हो ये जो मग. मामीजी लय वेळचं नेलं काय रुपाली अंदर? हो, आता 15 मिनिट झाले ना अंदर नेलं तर. हो काय, अजून डिलिव्हरी झालीच नाही मग? व्हाचीच आहे ना, काही सलाईन विलाईन लावत असन, टाईमच लागते ना. व्हाचीच आहे, आता होईनच म्हटलं. डिलिव्हरी होते, आरामात होते, चांगली होते. आणि देवाला प्रार्थना करा का नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे म्हणा. हो हो, झाली झाली डिलिव्हरी झाली. पहा बरं बुवा, देवाचं नाव घ्यायला लावलं तुम्हाला तर बातच झाली ना डिलिव्हरी. हो लवकरच झाली. काय माहित आता डिलिव्हरी नॉर्मल झाली रूपाची का सीझर केलं तर. डिलिव्हरी सांगतो मी नॉर्मलच झाली असन, कारण की रुपाचं काम असं झोपू झोपू नव्हतं ना. मस्त कामं करे, कामं नाही होय तरी बसू बसू पोछा लावे, झाडू लावे, भांडे घासे, आणि सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यावर घुमत राहते. डिलिव्हरी तर नॉर्मलच झाली असन. हो बहुतेक नॉर्मलच झाली असन. पूर्ण दिवस गेला पण अजून माहीत नाही झालं का रुपाची डिलिव्हरी झाली नाही झाली. कोणी विचारपूस करतच नाही बाप्पा. ना प्रीतीचा फोन आला, ना मंदाचा फोन आला, ना आशाचा फोन आला. यायले नाव येऊनच नाही पडलं. असं नाही का चाल गड्या मावशीले फोन लावून पाहतो, विचारतो झाली काय डिलिव्हरी का व्हायची आहे. नाही तर होऊ शकते त्याले माहीत असन प्रीतीले गी. एकामेकाले फोन लावल्यानं माहीत होते काय सिच्युएशन आहे तर. अशा ह्या पोरी. जाऊ दे, आता तयारी करतो. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला जाच लागते, तिथं माहीतच होईन ना. तिथं निघतेच मग गोष्टी. लवकरच जा लागते 5 वाजता. आता पटकन तयारी करतो आणि जातो चंद्रकलाच्या घरी. तिथं येतेच ना मग त्या सगळ्या. तिथं मग माहीतच होऊन जाईन काय आहे तर. बबिता अन रिंकू करा ना तयारी. चालत नाही काय मावशीच्या घरी? मावशी म्हणन का पाय बा या बी पाहुणे वाणी येते. करा म्हटलं लवकर लवकर तयारी करा अन चाला. काय व माहीत झालं काय म्हटलं तुम्हाला? आली काय गुड न्यूज गी दवाखान्यातून? काहून काकू माहित नाही काय तुम्हाला? नाही ना, मी तर सकाळपासून वाट पाहून राहिली. रात्री म्हटलं झोपली नाही मी. 12 वाजता तरी लावलाच होता रुपाले फोन का बाई रुपा झाली काय डिलिव्हरी. तर नाही म्हणे मावशी डिलिव्हरी व्हायचीच आहे म्हणे, सलाईन लावून गेल्या म्हणे आता सिस्टर, अशी म्हणत होती ते. मग सकाळी काही लावला नाही फोन. सकाळचं काही माहीत नाही मग मले. मंदाले म्हटलं होतं बा फोन लावून पाहिजो, तर काय माहीत मंदानं फोन लावला का नाही लावला तर. सकाळीच गेली होती म्हटलं मी मंदाच्या घरी 7 वाजता. तर मंदाने डबल फोन नाही लावला का मावशी फोन लावला होता बा, बोलणं झालं, वेळ आहे, डिलिव्हरी झाली. काहीच नाही. मावशी फोन लावला होता मी, बापूजीले लावला आणि रुपाच्या नंबरवरही लावला, पण फोन नाही उचलला ना. असं तर सांगायला पाहिजे ना मग मले का मावशी फोन लावला पण फोन नाही उचलला. मले वापस कॉल केला काय त्या नाही केला. असं राहते काय म्हणणं? अमाय हो गड्या, सांगायला पाहिजे होतं फोन लावून. काकू मला माहित गीत झालं म्हणा, डिलिव्हरी तिची 2 वाजता झाली रुपाची. फोन लावला होता मीच लावला होता सुनील भाऊले. म्हटलं काय आहे बा झाली काय डिलिव्हरी, किती वेळ आहे काय वेळ आहे. तर म्हणे आता अंदरच नेलं म्हणे. आणि मग थोड्या वेळानं लावतो म्हणे फोन. तर मग थोड्या वेळानं आला होता मला फोन 2:30-3 वाजता. तर सांगे झाली म्हणे डिलिव्हरी आणि नॉर्मल झाली म्हणे. हो काय, चांगलं झालं ना मग नॉर्मल डिलिव्हरी झाली तर. काय झालं तर मग पोरगी झालं का पोरग? अमाय ते तर विचारलंच नाही मी, भुलून गेली घाईघाईनं. म्हणजे एवढी खुशी झाली ना मला का डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाली. तर ते विचारतच राहिलं.
अजून चांगलीच म्हणून राहिली मी. आता डिलिव्हरी झाली तर पेढे पाहिजे, पेढे लागन. तुम्ही यान तर पेढे घेऊनच ये जा. पेढे गिळे मागितले मी, पण हेच नाही विचारलं का पोरगी झाली का पोरग झालं. पहा मग माई बुद्धी. कधी कधी माझं डोकं काम नाही करत का काय माहित. खुशी खुशी ना म्हणजे जास्तच खुशी होऊन जाते मला. काय हो पेढे गिडे मागून राहिली आणि विचारलं नाही त्या पोरगी झालं का पोरग झालं. उद्या येईन काय मग. नाही नाही उद्या नाही, उद्याच्या दिवस थांबन आणि परवाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणे. येतो म्हणे मग आम्ही परवाच्या दिवशी. हा काय चांगलं झालं ना, नॉर्मल डिलिव्हरी झाली तर. पोरगच झालं असन पण. हो काकू पोरगत झालं असन, पोरगत झालं असन. सगळ्याला वाटते ना पोरगत झालं असन, कारण की पोटच लय मोठं दिसे ना रूपाचं. हो आणि पोराच्या वेळेस लय त्रास होते तर लय त्रास झाला तिले रात्री बी. पोरगच झालं असन तिले. पोरग झालं असं रूपाले तर चांगली गोष्ट आहे. एक पोरगी एक पोरग न ऑपरेशन करून घ्यायचं म्हणा आता. हो दोनच तर लेकरं पाहिजे, पोरगी न पोरग. आता कोणी म्हटलं दोन्हीच ठेवायला पाहिजे, पोरगी पोरग पोरगी पोरग. पहिलेचे लोक 4-5 लेकरं ठेवत होते. पोरग नाही होय तर पोराची वाट पाय म्हटलं 5-5 न 6-6 पोरी करत होते. आता तसं नाही राहिलं रिंकू. पहिले करून घे. आता तर म्हणते हम दो न हमारे दो. आता तर तसं नाही राहिलं मावशी. आता तर म्हणते एकच ठेवा म्हणते. शिक्षणाले पैसे लागते, मग कपडे लत्ते हाय, लग्नाले पैसे लागते. आता दोनही नाही ठेवाले 5. आता तर एकच ठेवून राहिले. हो बापा आजकालचे लोक 1 अन 2. काही हे लेकरच करते. मग तर काही वर्षानं म्हणन का लेकरच नाही पाहिजे. आम्ही जीने दो म्हणन अन आराम से सोने दो. टेन्शन नाही पाहिजे म्हणून डोक्या मागं. काय माहित बापा समोर चालून लेकरं करतेत का नाही करत. काही सांगता नाही येत. नाही व करन ना, असे कसे नाही करणार लेकरं. अशानं कसं होईन बापा. आताच तर पोरीची संख्या कमी झाली. पोरगी नाही पाहिजे, पोरगच पाहिजे, पोरगच पाहिजे. समोर चालून पोरगीच नाही राहणार तर पोरं कुठून येईन म्हटलं. हो ते तर आहे, पण लोकांना समजत नाही ना. पोरी पाहिजे, पोरही पाहिजे. लावून पाहिजे ना काकू मग आता तुम्ही रुपाले फोन आणि विचारून घे जा काय झालं म्हणा, पोरगी आहे का पोरगा आहे. हो आता घरी गेल्यावर लावून पाहिन मी. मोबाईल नाही आणला संग. लावून ना आरामात. भावना लाव ना मग. हळदी कुंकू लाव आणि वाण देऊन दे. हो आता आपण काय इन 7-8 जणी. दोघी मायले की तर कमीच झाल्या. हो बबिताची आई आली होती तर ती चालली गेली. तिची आई न भाऊजाई. एवढ्या दिवस नाही थांबू शकत होत्या ना मावशी, त्याच्यानं वाण नाही दिलं काय तर मग मावशी. दिलं ना दुसऱ्याच दिवशी दिलं. दोघीलाही घरी आल्या होत्या सकाळी. मग तेव्हा नाही दिलं. मग दुपारी अजून आल्या होत्या तेव्हा दिलं. सकाळी आल्या होत्या आता म्हणे अंग पाय नाही धुतलं म्हणे आम्ही. आताच काय वाद नेता म्हणे. येईन म्हणे आम्ही दुपारून मस्त जेवण खाऊन करून तेव्हा दे जा म्हणे. आल्या होत्या. असं माझ्या घरी आल्या होत्या बा दोघी जणी सासासुने. हो आता तू थांबा लागन या मग. तर त्याच्यानं राहिल्या त्या. एकदम हात धुवूनच मागं लागली होती ना त्याच्या म्हणून. हा काय अमाय भावना हळदी कुंकही लावलं त्या वानही देऊन दिलं. आहे ना तर विचार. अमाय हो गड्या आईनं तर विचारलंच नाही मी. घ्या ना मग उखाणं एक घ्या म्हटलं लताबाई. राहू द्या ना काकू, काय रोज रोज आहे तर विचारता. आता नाव तर माहीतच आहे आपल्याला. नाव माहित नाही असं थोडी आहे. नाव माहित आहे पण घ्या लागते ना. घ्या नाही लागत काय करायवं आता तू. आता नाव माहित आहे, आता नाव नाही घ्या लागत म्हणतं. वाण दिलं तर कायले दिलं भावना वाण. पहिले मस्त उखाणं विचारती आणि मग देती. तर तिच्या लक्षातच नाही राहिलं शांताबाई का पहिले आईनं विचारलं पाहिजे ना मग दिलं पाहिजे म्हणून वाण. चंद्रकला काकून तर सोन्याच्याच वाट्या दिल्या आपल्याला. काकू सोन्याची वाटी होय का म्हटलं हे. हो ना सोन्याची वाटी होय ना. तुमच्यासाठी बनवले ना स्पेशल. पाहिजे नाही का आता सोन्याच्या वाट्या. बापा सोनं तर लय महाग आहे म्हणते ना. 1 लाखाच्या वर आहे आणि आता तुम्ही सोन्याचे भांडे देऊन राहिले आम्हाला. बापा बापा कमालचीच गोष्ट आहे मग. पैशावाले आहे म्हटलं. चंद्रकला काकू आपण प्लास्टिकचे डब्बे भांडे घासाची घासणी कंगवा, 10 रुपयाचा पावडरचा डब्बा, 10 रुपयाचा काजळ, कोणी 5 रुपयाचा चिमटा देऊन राहिले. आणि तुम्ही म्हटलं 1 लाखाच्या वर सोनं गेलं. सोन्याचा भाव आणि तुम्ही प्लेटा देऊन राहिला. अमाय तर देऊ नाही काय आता. थोडं तर आपणही अमीर झालो पाहिजे ना. आता तुम्हाला सगळेले सोन्याच्या वाट्या दिल्या म्हटलं. आता मस्त ज्याच्या मागं कर्ज असन, कोणाला बिल्डिंग बांधायची असन तर मस्त बांधून घ्या. असं आहे काय. खरं जर सोन्याची राहिली असती ना वाटी तर खरंच सांगतो बंगलाच बांधला असता मी विकून. बंगला बांधायला बी लय पैसे लागते म्हटलं प्रीती. थोडेसे पैसे नाही लागत. आता होऊन राहिलं काय. होते ना. आपल्याला कोणती जागा घेऊन राहिली. जुनं घर आहे तेच पाडपूड करून नवीन घर बांधणं आहे मस्त 5-6 लाखात. आपल्याला कुठं करोडोनं पैसे पाहिजे. मस्त माझा लहानसा बंगला तयार होऊन जाते 5-6 लाखात. बरं जाऊ दे. बंगला गिंगला मग बांधू. पहिले आईनं घेऊन घ्या. मग आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम संपते. मग गोष्टी गिष्टी आरामात चालू राहते. घरी जायचं राहते ना मग. घरी जावायची घाई आहे. आज तर लवकर जाईन म्हणतो आम्ही. स्वयंपाक गिंपाक व्हायचाच आहे ना. लवकर आली मी घाई गडबडीनं. घाई करता काकू. आता तुम्ही तिघी जणी आहे ना स्वयंपाक बनवाले कामं करायले.
हा कायले घरी करा लागते, घरी जाऊन मस्त तिघी जणी लाग जा कामी, लवकर तर काम होते मग. अव तर लेकरंही आहे ना, लेकरं मग संध्याकाळ 6-7 नाही वाजत तर मग जेवतो आजीन, जेवतो नानी, मग जेवायचा टाईम होते, झोपाचा टाईम होते, मग जेवणही नाही करत, झोपेत राहते तर. हो ठीक आहे, बरं घ्या मग, आईनं घेऊन घ्या मग लताबाई, घेऊन घ्या लवकर, तुमच्यापासून करा सुरुवात. बबिता बिता आहे होती कोण, बबिताले मनानं लताबाई लताबाई मंदात बसून जाते. हे हुशार आहे प्रीती, मंदातच बसते, इकडे साईडनं नाही बसत ते काठावर. तिले माहित आहे का पहिला नंबर मग तिथूनच लागते. असं आहे काय? बरं उद्या मग मी काठावरच बसन, घेऊन घ्या मग, आता घेणंच आहे ना. बरं घेतो. जळगावात पिकतात गोड गोड केळी, जळगावात पिकतात गोड गोड केळी, विजयरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, अजय रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून, हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून, किशोररावांनी आणलेली साडी दिसते सर्वात उठून. हळदी कुंकवाला वाण देण्याची आहे प्रथा, हळदी कुंकवाला वाण देण्याची आहे प्रथा, दिवाकर रावांसोबत राहून दूर झाल्या साऱ्या व्यथा. स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केडी, स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केडी, गुलाबरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस, दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस, शांताराम रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस. सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी, सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी, राजेशराव आहेत माझ्या कुंकवाचे धनी. तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस, तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस, प्रकाशराव हीच माझी पहिली चॉईस. रामायण महाभारतात बघितले असतील बाण, रामायण महाभारतात बघितले असतील बाण, योगेशरावांचं नाव घेते घ्या संक्रांतीचं वाण. झाला बापा हळदी कुंकूचा कार्यक्रम. आता चंद्रकला जास्त वेळ काही थांबत नाही मी. बसा तुम्ही, मी जातो आता घरी. बस ना शांताबाई, घरी जातो घरी जातो. आज घाईच करून राहिली तू. कायची घाई आली तुले? हो ना, उठपाय सुन राहिला काकू, नाव नाही थांबून राहिलं एका ठिकाणी. काय झालं काकूले तर? अहो झालं गेलं काही नाही, घरी जातो आणि लावतो म्हटलं रुपाले फोन. मला फोन लावायची घाई आली. काकूले दम नाही, कार्यक्रम झाला नाही झाला तर जातो म्हणते. बसा ना तर आता तुम्ही, करा गप्पा गोष्टी. आता झाला ना कार्यक्रम, जातो मी. आता तुम्ही चालल्या तर आम्ही काय बसू, आम्ही जातो, आमच्या घरी काम आहे. चला मग, चल मग आशा. बापा माया घरी लेकर आहे ना, मी काय बिना लेकराची आहे. चला मग चला. अशी काऊन म्हणतो आशा, बिना लेकराची आहे काय म्हणून? सगळेले लेकर आहे म्हटलं, सगळेले परिवार आहे. कोणी संट्या नाही आहे, सगळे परिवारवालेच आहे ना. माय मजाक करून राहिली ना मंदाताई. वाईट वाटलं काय बा? वाईट वाटलं असन तर माफ करा बा मले. माया तोंडातून निघून गेला शब्द. भूलचूक माफ करा. बरं ठीक आहे. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपला आणि भेटू मग उद्याच्या भागात सायंकाळी 7:30 वाजता. आणि उद्या तुम्हाला माहीतच होते मग रुपाला काय झालं म्हणून. मुलगी झाली की मुलगा झाला, उद्याच्या भागात पाहू मग आपण. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.